Okay. Now in nuclear power plant, what is the nuclear waste disposal? म्हणजे simply explain करायचं जर झालं तर for example means highly radioactive liquids waste are kept in a concrete tank and burned into the ground. There is a decay of radioactivity. And solid waste arising from the discard, control rods, and fuel cans. Simple say that what is the nuclear waste disposal? Simple आहे. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही स्मॉल बघितलं असेल की आपण जिथे पण वूड हे म्हणजे वूड बर्निंग करतो, ते वूड बर्निंग केल्यानंतर ओके, वूड बर्निंग केल्यानंतर त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट कोणता राहतो त्याचा? कोल अँड ऍश. ओके, कोल आपण त्याला कोल म्हणतो आणि ऍश म्हणतो. कोल म्हणजे तुमचा कोळसा असतो, ऍश म्हणजे तुमची राख असते. सिंपल आहे, वूडला बर्न केल्यानंतर कोळसा आणि राख ही रिमेनिंग असते. मग आपण जर ती राख आणि कोळसा कुठे बॉडी असेल त्याला कोणताही हार्मफुल किंवा काही बॉडीला इफेक्ट होऊ शकत नाही, कारण की त्याच्यामध्ये कोणते रेडिओ नसतात. म्हणजे तुमची जी आपण कोल आणि ऍश म्हणतो म्हणजे कोळसा आणि राख, त्यापासून जी वुमन बॉडी असते त्याला कोणतेही इफेक्ट होत नाही, कारण त्याच्यामध्ये कोणतेही रेडिओ ऍक्टिव्ह नसतं. त्यामुळे आपण ते कुठेही डिस्पोज करू शकतो. बट तुम्ही जर जे न्यूक्लिअर रिॲक्टर आहे म्हणजे आपण बॉम्ब्स मध्ये आणि मिसाईल मध्ये यूज करतो, तुम्ही बघितलं असेल की नागासाकी वगैरे इथे जेव्हा आपण जे क्षेपणास्त्र म्हणजे आपण जे मिसाईल यूज केले नागासाकी वगैरे तुम्ही बघितलं असेल, तिथे बॉम्ब्स यूज केले गेले, तिथे ते रेडिओ ऍक्टिव्ह त्याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह रिॲक्टर होते. रेडिओ ऍक्टिव्ह रिॲक्टर म्हणजे तुमचे युरेनियम थोरेनियम ह्या टाईपचे रिॲक्टर यूज केले गेलेले होते. तिथे तुम्ही जर बघितलं जिथे पण आपण नागासाकी इथे जर बघितलं एकदा इमेज बघितली किंवा युट्यूबवर व्हिडिओ जर बघितली, तिथे बॉम्ब्स वगैरे जे रिॲक्टर होते त्यापासून त्या ठिकाणी ज्या प्लेसवर ते तिथे आपण टाकले गेले त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा म्हणजे काही इयर्ससाठी तिथे रेडिओ ऍक्टिव्ह हे क्रिएट झाले. म्हणजे त्या बॉम्ब्स मधले जे रिॲक्टर होते तिथे आपण ते टाकल्यामुळे त्याच्यामधून जे रेडिओ ऍक्टिव्ह रेज म्हणजे रेडिएशन रेज जे बाहेर आले, त्या रेडिएशन रेज मुळे त्या एरियामध्ये म्हणजे जिथे बॉम्ब टाकले गेले त्या काही एरियामध्ये तुम्ही जर बघितलं की जे नवीन चिल्ड्रन असतील त्यांच्यामध्ये काही काही प्रॉब्लेम क्रिएट झालेले असतील. ओके, कशामुळे प्रॉब्लेम क्रिएट झालेले? मग काही स्टुडंट त्यांचा हँड नसतील, लेग्स नसतील किंवा बाकीचे जे तुम्ही म्हणू शकता डिसेबिलिटी, आईज डिसेबिलिटी, नोज डिसेबिलिटी, की जे वुमन बॉडीचे पार्ट आहे याच्यामध्ये कोणता कोणता प्रॉब्लेम हा क्रिएट झाला. हा कशामुळे क्रिएट झालेला आहे की तिथे नागासाकी तिथे बॉम्ब टाकल्यामुळे त्याच्यामध्ये जे रेडिओ ऍक्टिव्ह रिॲक्शन होती, रेडिओ ऍक्टिव्ह रिॲक्शन तिथे क्रिएट झाली आणि ती रेडिओ ऍक्टिव्ह जे रेज असतात हे एंड होण्यासाठी काही इयर्स लागतात. मग त्या अर्थवर रेडिओ ऍक्टिव्ह रिॲक्शन ह्या खूप जास्त प्रमाणात तिथे असल्यामुळे जे साईडचं जे क्लायमेट होतं, जे वुमन होते त्यांच्यामध्ये त्यांच्या बॉडीवर, त्यांच्या वुमन बॉडीवर चिल्ड्रन असतील, बाकी अदर पीपल्स असतील त्यांच्यावर ते इफेक्ट झाले, त्यामुळे ते डिसेबल झाले. ओके, मग आईज प्रॉब्लेम, लेग प्रॉब्लेम किंवा वुमन बॉडी प्रॉब्लेम, हार्ट प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम क्रिएट झाले. कशामुळे? त्या रिॲक्टरमध्ये जे रेडिएशन असतं त्या रेडिएशन हे वुमन बॉडीला घातक असतं, हार्मफुल असतं, त्यामुळे ते क्रिएट झाले. मग ते डिस्पोल असतात. सपोज इथे आपण मिसाईल टाकली, बॉम्ब टाकला, मग ते रेडिओ ऍक्शन जे गॅसेस असतात हे गॅसेस एंड होण्यासाठी काही इयर्स लागतात. ओके, डिस्पोल होण्यासाठी काही इयर्स लागतात. मग सपोज 5 इयर 10 इयर नंतर ऑटोमॅटिकली ते रेडिओ ऍक्टिव्ह जे गॅसेस असतात, रेडिएशन असतात हे एंड होतात. पण त्याला काही इयर्स हा टर्म लागतो. मग सिंपल आहे, आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये पण न्यूक्लिअर रिॲक्टर यूज करतोय. मग न्यूक्लिअर रिॲक्टर बर्न केल्यानंतर जी त्याची ऍश आणि कोल असेल, मग आपण त्याला कोळसा किंवा राख म्हणतो, ऍश आणि कोल असेल, त्या न्यूक्लिअर रिॲक्टरची ऍश आणि कोल आपल्याला कुठेतरी डंप करावं लागतं. ओके, अर्थ मध्ये कुठेतरी डंप करावं लागतं आणि ते अशा प्रकारे डंप केलं जातं की त्या डंप केल्यानंतर त्या अर्थ मधून ते रेडिएशन बाहेर एंटर झाले नाही पाहिजे आणि ते वुमन बॉडीला इफेक्ट नाही केले गेले पाहिजे. त्यासाठी आपण वेस्ट डिस्पॉल हे यूज करतो की ते न्यूक्लिअर रिॲक्टर असे डिस्पॉल करायचे, ओके, डंप करायचे की जोपर्यंत त्याच्यामध्ये रेडिएक्टिव्ह रेडिएशन हे एंड होत नाही तोपर्यंत आपण ते डिस्पॉल करायचे. मग काही इयर्स नंतर ऑटोमॅटिकली त्याच्यामधले रेडिएक्टिव्ह रेडिएशन हे एंड होतात, त्यामुळे कोणत्याही वुमन बॉडीला हा इफेक्ट होत नाही. या प्रकारचा न्यूक्लिअर रिॲक्टर बद्दल न्यूक्लिअर डिस्पॉल. ओके, सिंपल न्यूक्लिअर डिस्पॉल असतं. नाउ also nuclear power plant
advantage of nuclear power plant over the thermal power plant. म्हणजे regarding thermal power plant, for similar capacity plant, same capacity as compared to your thermal power plant, space required is less, cost of fuel transmission, storage and handling is very, as nuclear fuel requirement is much less compared to the coal. It is more economical to operate, particularly is the area remote to coal field. Simple आहे nuclear reactor as thermal power plant सिंपल आहे, म्हणजे स्पेस कमी लागतो, कॅपॅसिटी पण सेम आहे, कॉस्ट फुल ट्रान्समिशन हे जास्त आहे, ऍश हँडलिंग प्रॉब्लेम अवॉइडेड. ऍश हँडलिंग म्हणजे थर्मल पॉवर प्लांट मध्ये पण आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये पण जे आपण कंबशन मध्ये जो पण फ्यूल यूज करतो त्याला डिस्पॉल केलं पाहिजे, म्हणजे युअर ऍश अल्सो आणि युअर कोल अल्सो. ओके. नंबर ऑफ पर्सन नीडेड फॉर ऑपरेशन आर लेस, म्हणजे कमी मेंबर्स मध्ये हा प्लांट वर्किंग करू शकतो. द कॅपिटल कॉस्ट इज लो फॉर लार्ज साइज पॉवर प्लांट अँड द रनिंग कॉस्ट इज कॉम्पिटेटिव्ह. इट इज अ बेटर परफॉर्मन्स ऍट हाय लोड फॅक्टर. ओके, दोन टाईपचे ऍडव्हान्टेज दिले, न्यूक्लिअर पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांट, हे दोघांचे सेम आहे. मीन्स स्पेस रिक्वायर्ड लेस, कॅपॅसिटी हाय, कॉस्ट ट्रान्समिशन फ्यूल, it is a more economical, ash handling problem is avoided, number of person needed for the operation less, then there are a more reliable for the operation, and capital cost is low for size power plant and running cost competitive. Okay, this disadvantage, what is disadvantage? The plant are not suitable for very variable load requirement, the radioactive wastage are not disposed of properly. Simple आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट डिसएडव्हान्टेज म्हणजे न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं वेस्ट आर नॉट डिस्पोज ऑफ प्रॉपरली. जे आपण बघितलं न्यूक्लिअर रिएक्टर यूज करतो युरेनियम बर्न झाल्यानंतर जो ऍश आणि जी कोल रिमेनिंग राहतं त्याच्यामध्ये पण रेडिओ रेडिएशन असतात, ते आपण वेस्ट डिस्पॉल हे प्रॉपरली ते डिस्पॉल केले गेले पाहिजे, नाही तर त्याच्यापासून बॅड इफेक्ट हे ह्युमन बॉडीला आणि प्लांट लाईफला होऊ शकतं. म्हणजे जे प्लांट वर्कर तिथे वर्क करतात त्यांच्या ह्युमन बॉडीला क्रिएट होऊ शकता, किंवा जे आउटसाइड एरिया असेल, विलेज असेल, त्यांना ते प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. त्यामुळे न्यूक्लिअर पॉवर प्लांट हा व्यवस्थितपणे डिस्पॉल केला गेला पाहिजे. मेंटेनन्स कॉस्ट इज हाय, इट्स नीड हायली स्किल्ड लेबर अँड टेक्निक फॉर इट्स ऑपरेशन. सिंपल आहे की मेंटेनन्स कॉस्ट हाय आणि ह्या पॉवर प्लांटला वर्किंग करण्यासाठी हायली स्किल व लेबर्स रिक्वायर्ड असतात. ओके, कारण शेवटी न्यूक्लिअर रिएक्टर यूज करतो ते. तर तुम्हाला माहिती न्यूक्लिअर रिएक्टर बर्न झाला तर आपण कशासाठी यूज करतो? मिसाइल्स अँड बॉम्ब्स. त्यामुळे तिथे स्किल वर्कर आर व्हेरी इम्पॉर्टंट टू हँडलिंग द पॉवर प्लांट. Okay, next is a nuclear fuel. Okay, we complete the what is the nuclear reactor, they are using a uranium, what is the working, what is the principle of nuclear thermal power plant, and how to dispose the nuclear reactor, means your uranium. Then next part of this nuclear power plant is a nuclear fuel. आपण बघितलं न्यूक्लिअर डिस्पॉल कंप्लीट केलेलं आहे, त्याचं प्रिन्सिपल, वर्किंग, व्हॉट इज द कंपोनंट. आता एक एक पार्ट आपण स्टडी करण्यात आहे. वेस्ट डिस्पॉल, जो वेस्ट डिस्पॉल आपण का करायचा, त्याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन क्रिएट होतं, त्यामुळे डिस्पॉल करायचा, ते अंडरस्टँड झालं. नेक्स्ट पार्ट इज अ न्यूक्लिअर फ्यूल. ओके, न्यूक्लिअर फ्यूल मीन्स विच टाइप्स ऑफ फ्यूल आर यूज इन अ न्यूक्लिअर पॉवर प्लांट, म्हणजे कोणत्या टाइपचं फ्यूल आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये यूज करू शकतो ते दिलेले आहे. सपोज युरेनियम दिलेले, नॅचरल युरेनियम फाउंड इन अर्थ क्रस्ट कंटेन 3 आयसोटोप नेमली. बघा, 3 टाइपचे युरेनियम आपण यूज करू शकतो न्यूक्लिअर पॉवर मध्ये. इथे दिलेले U-234, U-235, U-238. दिस इज द ऍव्हरेज पर्सेंटेज इज फॉलो. म्हणजे आपण बघा, जो युरेनियम यूज करतो ते युरेनियम मध्ये 100% मध्ये आपण काय काय यूज करतो? U-23 99.3% यूज करतो, त्याच्यामध्ये परत U-23.7% आणि ट्रास. ओके, या तिन्हींचं मिक्सचर means your uranium. Okay, means average percentage of the natural uranium. युरेनियमचं जे पर्सेंटेज असतं, जो केमिकल रिएक्शन असते, त्या केमिकल रिएक्शनचं जे पर्सेंटेज इथे दिलेले, त्या पर्सेंटेज मध्येच आपण तिथे कंबशन चेंबर मध्ये ते फ्यूल यूज करतो. नाउ न्यूक्लिअर फ्युजन, युरेनियम means uranium monoxide. Advantage. Okay, what is the advantage? It is a more stable than natural uranium. There is a no problem of phase change in case of uranium oxide, and therefore it can be used for higher temperature.
सिंपल आहे, तुम्हाला न्यूक्लिअर पॉवर प्लांट अंडरस्टँड झालाय. तुम्हाला क्वेश्चन केला की त्यात कोणकोणतं फ्यूल यूज करतो, तर युरेनियम अंडरस्टँड ठेवायचं, त्याचे केमिकल रिएक्शन U234, U235 and U236. This is the uranium. ओके, सो ऍडव्हान्टेज आपण न्यूक्लिअर फ्यूल कोणतं यूज केलं बघितलं, डिस्पोल काय करायचं ते बघितलं. नेक्स्ट आहे ऍडव्हान्टेज. न्यूक्लिअर फ्यूलचे ऍडव्हान्टेज काय, मोर स्टेबल दॅन नॅचरल युरेनियम, नो प्रॉब्लेम फॉर फेज चेंज, दॅन हायर टेम्परेचर यूज करतो. It does not correlate as easily as a natural uranium, more compatible with most of the coolant, and it is not attached by H2 and N2. Dimension stability. Then what is the disadvantage? Low thermal conductivity. Nuclear fuel ची काय, low thermal conductivity, more brittle than natural uranium, and therefore it can break due to the thermal stresses. It's essential. Okay, that is the advantage and disadvantage of the nuclear fuel. Now next part, what is the next part? Nuclear fuel चा नेक्स्ट पार्ट, फिजिकल प्रॉपर्टी. सिंपल आहे, जो आपण युरेनियम यूज करतो, आपण बघितलं 3 टाइप्स आहे युरेनियम. सिंपल, तुम्ही जर बघितलं, आपण स्टार्टिंगला एक्झाम्पल घेऊया. सपोज आपण वूड बर्न करतो, बट वूड बर्न करत असताना म्हणजे जे लाकूड असतं, लाकूड आपण त्याला बर्न करतो, त्या लाकूड मध्ये पण डिफरंट टाइप्स ऑफ हे असतात. काय असतात की आपण जे बर्न करतो लाकूड, हे कोणत्या तरी ट्रीचं असेल तो, किंवा अदर जे ट्रीज असतात, ह्या प्रत्येक ट्रीचं जे वूड असतं हे वेगवेगळं असतं. म्हणजे काही ट्रीचं वूड हे सॉलिड मध्ये, म्हणजे सपोज आपण त्याला काय म्हणतो की इझी बर्न होतं, आणि काही ट्रीजचं जे वूड असतं ते इझी बर्न होत नाही, पण ते बर्निंग खूप वेळ होतं. म्हणजे आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीज असतात, ते वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीजचे वेगवेगळे वूड असतात. आपण सपोज बर्निंग स्टार्ट केली वूडची, मग ते वूडचं बर्निंग करण्यासाठी आपल्याला कोणत्या ट्रीचं वूड हे इम्पॉर्टंट नाही, कारण की ज्या ट्रीचं वूड हे जास्त वेळ बर्निंग करू शकतं, आपण त्या टाईपचं वूड यूज करतो. म्हणजे सिंपल आहे की आपल्याला बर्न करायचं असेल तर वूड आपण वेगवेगळ्या प्रकारचे वूड आपल्याला मिळू शकतात, प्रकारचे ट्रीज म्हणजे झाडं हे अवेलेबल आहे. मग त्या झाडानुसार वेगवेगळे आपल्याला वूड मिळू शकतात, लाकूड मिळू शकतं. तसंच युरेनियम मध्ये 3 टाईप आहे. ओके, युरेनियम मध्ये पण 3 टाईप आहे. कोणकोणते? नॅचरल युरेनियम, युरेनियम ऑक्साइड, युरेनियम कार्बाइड. सिंपल, each and every uranium thermal conductivities are separate, also specific heat also separate, and density also separate for the uranium. So we discuss first natural uranium. What is the natural uranium thermal conductivity? 26.3. okay, then what is the specific heat? 0.037. म्हणजे प्रत्येक, जसे आपण बघितलं की प्रत्येक ट्री जे वूड असतं त्या प्रत्येक वूडची ही वेगळी कॅपॅसिटी, कारण बर्निंग करायला काय वूडला इझी टाइम म्हणजे इझी बर्निंग होते, बट काही वूडला इझी बर्निंग होत नाही. काही वूड जर बघितले तुम्ही जास्त वेळ बर्निंग करत असतात, काही वूड जे असतात ते मिनिमम टाइम बर्निंग करतात. त्या प्रकारेच 3 टाइपचे आपण युरेनियम यूज करतो, आणि प्रत्येक युरेनियमचं स्पेसिफिकेशन आहे. मग तर त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी दिलेली आहे 26.3, स्पेसिफिक हीट 0.037, डेन्सिटी दिलेली आहे किती दिलेली आहे 19,000 दिलेली, मेल्टिंग पॉइंट दिलेला आहे 1130 डिग्री सेल्सिअस मेल्टिंग पॉइंट आहे. युरेनियम ऑक्साइड 1.8, thermal conductivity 0.078 is a specific heat, and 11,000 is a density of uranium oxide, and 2,750 is a melting point of the uranium oxide. Third one is a uranium carbide. Okay, 3 types लक्षात ठेवायचे, uranium, natural uranium, uranium oxide, uranium carbide. And what is uranium carbide? Thermal conductivity is 20.6. They are not given the specific heat of uranium carbide. And what is the density? Is the 30,600 is the density of carbide, and melting point is a 2,350 melting point. Okay, this is the 3 types of fuel, means physical property of natural fuel. Now next is a nuclear reactor. आता नेक्स्ट कंपोनंट आपण न्यूक्लिअर फ्यूल कंप्लीट केलं, त्याच्यानंतर न्यूक्लिअर फ्यूल कंप्लीट केल्यानंतर न्यूक्लिअर डिस्पोल कंप्लीट केला. आता नेक्स्ट पार्ट इज अ न्यूक्लिअर रिएक्टर. व्हॉट इज द वर्किंग ऑफ न्यूक्लिअर रिएक्टर? Okay, first we understand what is the component in nuclear reactor.
fuel rod also given, moderator, reactor vessels, coolant input, ओके, कॉन्क्रीट शेल्स आणि कुलंट आउट. सिंपल आहे हे बघा. आणि कंट्रोल रॉड्स बघा, इथं कुलंट आपण इन करतो म्हणजे वॉटर इन केलं. हे वॉटर इन केल्यानंतर याच्यामध्ये रिएक्टर यूज करतो. ओके, आपण याच्या रिगार्डिंग व्हिडिओ पण शेअर केलेली की जो रिएक्टर असतो, जो न्यूक्लिअर रिएक्टर असतो, त्याच्यामध्ये आपण काय यूज करतो, रॉड्स यूज करतो. त्या रॉड थ्रू बर्निंग प्रोसेस म्हणजे काय, फ्युजन होतं. त्या रॉड्स मध्ये तुमचं काय असतं, युरेनियम. त्या थ्रू तुमचं बर्निंग प्रोसेस होते. आणि ज्या ट्यूब्स असतात, जे कुलंट आपण इन करतोय, त्याच्यामध्ये जे वॉटर असतं, ते वॉटरला आपण डायरेक्टली काय करतो, स्टीम मध्ये कन्वर्ट करतो. सिंपल एक साईडला वॉल्स दिले, कॉन्क्रीट वॉल्स, त्याच्यामध्ये इनपुट कुलंट, आउटपुट कुलंट दिलेले, आणि सेंटर जो पार्ट आहे, सेंटर पार्ट इज अ कंट्रोल रॉड फॉर युझिंग फ्युजन. ओके, कंट्रोल रॉड्स यूज केलेले, त्याच्यामध्ये फ्युजन क्रिएट होतो. दिस इज द आणि दिस इज द नेक्स्ट वन इज अ रिएक्टर वेसल. कुलंट इन बघितलं, कुलंट आउट बघितलं, कॉन्क्रीट शेल्स हे मॉडरेटर आहे, कंट्रोल रॉड्स आहे, आणि फ्यूल रॉड्स म्हणजे त्याला बर्न करण्यासाठी फ्यूल रॉड ऑल्सो मीन्स न्यूक्लिअर फ्युजन्स मीन्स युरेनियम आर युझिंग इन द moderator. Okay, now also given a reactor vessel. This is a reactor vessel. या प्रकारचं न्यूक्लिअर रिएक्टर आपण बघितले, की आपण व्हिडिओज पण बघितले की न्यूक्लिअर रिएक्टर ऍक्च्युअली वर्क कसं करतं आणि त्याची प्रोसेस काय असते. नाउ मेन कंपोनंट, we discuss one by one component of nuclear reactor. First is a nuclear vessel. What is the work? Nuclear vessel is a design to the high pressure and it is used to made from the low carbon steel. Simple आहे, हाय प्रेशरला यूज करता. पॉइंट सिम्पली अंडरस्टँड ठेवायचे. रिएक्टर वेसल हाय प्रेशरला आणि लो कार्बन स्टीलला यूज करता. इट इज ग्लॅड विथ स्टेनलेस स्टील टू रिड्यूस द करोजन प्रॉब्लेम. स्टेनलेस स्टील यासाठी यूज करतो आपण, ती करोजनला ते प्रॉब्लेम क्रिएट करत नाही. फ्यूल रॉड, त्यामुळे तुम्ही फ्यूल रॉड बघितला, हवा हा फ्यूल रॉड. व्हॉट इज द वर्किंग ऑफ फ्यूल रॉड? सिंपल, न्यूक्लियर रिएक्टर यूज अ फ्युजेबल मटेरियल लाइक अ युरेनियम एंड थोरियम. सिंपल आहे. ओके, फ्यूल कोणतं यूज करतो मी सांगितलं, फ्यूल रॉड. फ्यूल रॉड काय असतं, तुमच्या युरेनियम असतो आणि थोरेनियम असतो. नॅचरल युरेनियम इज स्टेबल अँड कॅपेबल फॉर सस्टेनेबल चेन रिएक्शन इज जनरली यूज. मग तीन टाईपचे आपण बघितले, तीन टाईपचे आपण युरेनियम नॅचरल, युरेनियम ऑक्साइड, युरेनियम कार्बन. मग इथे कोणतं यूज केलेलं आहे, युरेनियम नॅचरल युरेनियम यूज केलेले. सो द फ्यूल रॉड इज फॅब्रिकेटेड इन अ व्हॅरियस शेप. लाईक फ्यूल रॉड असतो तो डिफरंट टाइप्स ऑफ शेप असतो. इथे बघा व्हर्टिकल शेप यूज केलेला आहे, but like a rod, plate, tin, pallet, etc. म्हणजे different types of shape also are given in a fuel rod, and these are the placed inside the reactor core in such a way that these produce uniform heat in the reactor. The fuel rod is cladded with the stainless steel. Stainless steel पासून ते rods बनवले असतात, zirconium and aluminum to prevent the oxidation of uranium. Okay, simple आहे. reactor vessel कशासाठी यूज करतो, हाय प्रेशरला कार्बन स्टील पासून बनवता. त्यानंतर न्यूक्लिअर फ्लुइड कोणतं असतं, त्याच्यामध्ये युरेनियम यूज करतो आणि थोरेनियम यूज करतो. नंतर मॉडरेटर जे आउटसाइडला दिलेले आहे, हे आउटसाइडला दिलेले याच्यामध्ये व्हर्टिकल्स, दॅट इज अ मॉडरेटर. व्हॉट इज द वर्क ऑफ मॉडरेटर? सबस्टन्स विच हेल्प टू रिड्यूस द स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स. आपण बघितलं की युरेनियम यूज करतोय, तिथे फ्युजन होतंय. फ्युजन रिएक्शन होत असताना त्याच्यामध्ये स्पीड असतं. त्या पार्टिकल्स आपण जे पार्टिकल सेपरेट करतो टुगेदर, मीन्स टू पार्टिकल टुगेदर इन अ न्यूक्लिअर फ्युजन, त्यामध्ये स्पीड कंट्रोल करण्यासाठी वी आर युझिंग द मॉडरेटर फॉर रिड्युसिंग द स्पीड ऑफ न्यूट्रॉन and make them to lose their kinetic energy by the collisions, but they same time do not absorb the scatter them, then reduce the velocity of neutron. Simple आहे, मॉडरेटर आपण यासाठी यूज करतोय की त्याचं स्पीड ऑफ न्यूट्रॉनचं कंट्रोल करण्यासाठी, velocity of न्यूट्रॉनचं स्पीड कंट्रोल करण्यासाठी वी आर युझिंग द मॉडरेटर. Now moderator are lighter than fuel. Various material are used in moderator like a light water, then the heavy water, carbide and beryllium. Okay, मॉडरेटर काय आहे, आपण लक्षात ठेवायचं फक्त स्पीड अँड व्हेलोसिटी ऑफ न्यूटन रिड्यूस करण्यासाठी आपण यूज करतो. त्यामध्ये व्हॅरियस मटेरियल यूज करतो. मग लाईट वॉटर असेल, हेवी वॉटर असेल, ग्राफाइट असेल आणि बर्नेनियम असेल, हे आपण न्यूक्लिअर मॉडरेटर मध्ये यूज करतो. नेक्स्ट असेल लास्ट पॉइंट असेल कंट्रोल रॉड. कंट्रोल रॉड in a nuclear reactor, main component is control rod. In case of chain reaction of fusion of nuclear material is not controlled properly. Okay, not controlled properly.
Okay, not control are properly, and the energy heat is generated by the fuel rods. Then control rods used to the control the chain reaction by absorbing the liquid of the simple आहे. इथे बघा फ्यूल रिएक्टर इथे यूज केलेलं आहे. इथे कंट्रोल रॉड यूज केलेला आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला फ्युजनची रिएक्शन करायची असते तेव्हा आपण ते रॉड इन्सर्ट करतो आणि हे पण करत असतो, म्हणजे इन करत असतो आणि आउट करत असतो. म्हणजे सपोज ती प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी, ओके, ती प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी त्यांच्यामध्ये चेन रिएक्शन क्रिएट करण्यासाठी बाय चेन रिएक्शन बाय ऍब्झॉर्बिंग रिक्वायर्ड न्यूट्रॉन्स, त्यासाठी आपण काय यूज करतो, कंट्रोल रॉड्स यूज करतो फॉर द प्रोसेस ऑफ न्यूक्लियर फ्युजन्स. Now also there are different types of nuclear reactor. Okay, this is a classification. Now next part is a classification of reactor. There are different types of reactor like based on Newton energy, like fast reactor, slow thermal reactor, and the intermediate reactor. Okay, first understand there are different types of classification of nuclear reactor. First, based on nuclear energy means fast reactor, slow thermal, intermediate direct reactor. Next one is based on the types of fuel. Okay, there are, we also discuss the what is the different types of fuel, natural uranium fuel reactor, and also is now based on a coolant use. Okay, depend on a coolant. Which types? Water cooled reactor, heavy water cooled reactor, liquid metal reactor, gas cooled reactor. Fourth, बघा हे different types of reactor दिलेले ते बेस नुसार दिले. आपण नेक्स्ट लेक्चर हे डिस्कस करणार आहे. Only understand the which types of nuclear reactor classification based on the neutron energy like a fast reactor, slow thermal reactor, intermediate reactor. Then types of fuel like a natural uranium, carbide uranium, based on coolant type like water cooled, heavy water cooled, liquid cooled, gas cooled reactor. Then next one is based on moderator, water heavy water reactor, graphite reactor, beryllium reactor. This is the moderator use type reactor. And next one is based on the types of core like a homogeneous reactor and the heterogeneous reactor. This is the different two types of the core use reactor. Okay, this is the 5 base of classification of nuclear reactor. Now next lecture we discuss the one by one what is the nuclear energy, what is the fuel, coolant, moderator, and the core type nuclear reactor. Okay.